यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर विनयभंगाचा गंभीर प्रकार घडला. पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात 84/2026 अंतर्गत भादवी 74 351-2 351-3 352 35 आणि POCSO कायद्याच्या कलम 8-12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना 6 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 ते 4:30 वाजेच्या दरम्यान शिवाजी शाळेच्या गेटजवळ जाम बाजार पुसद येथे घडली. फिर्यादीनुसार 10वीच्या सेड ऑफ कार्यक्रमानंतर मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत घरी परतत असताना आरोपी आकाश संतोष चव्हाण वय 20 यांनी तिला तुझ्याशी बोलायचे असे म्हणून विनयभंग केला. विरोध केल्यावर पाठीवर लाथ मारली, ज्यामुळे ती खाली पडली. दुसऱ्या आरोपी करण चव्हाण याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. शाळेच्या ठाकरे सरांनी समजावून सांगितले, पण आरोपी ऐकले नाहीत. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर मुलीने घरी जाऊन आई-वडिलांना सांगितले आणि रात्री 10:26 वाजता तक्रार दाखल केली. दोन्ही आरोपी जमशेदपूर पुसद येथील रहिवासी असून त्यांच्यावर पूर्व गुन्हे नसल्याचे सांगण्यात आले आहे. तपास API राऊत पुसद ग्रामीण करीत आहेत. पोलिसांनी POCSO कायद्याअंतर्गत तातडीने कारवाई सुरू केली असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई होणार आहे.